आम्ही थोडं एकदमच कॉर्नर थोडं जेवढं समोर घेता येईल तेवढं जेवढं समोर होईल तेवढं बघा. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सोमवार दिनांक 18 तारखेला सकाळी 10 वाजता राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे वरवंड या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत आणि त्यानिमित्तानं महायुतीची भूमिका या मतदारसंघातील लोकांच्या पर्यंत मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर एकंदरच दौंड विधानसभा मतदारसंघात काय काम केलं आणि त्याची काय दिशा असेल हे सांगत असताना शेतकऱ्यांसंदर्भातल्या महिलांसंदर्भातल्या काही जी धोरणं आहेत त्या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन होईल. दुसरा मुद्दा, काल या परिसरामध्ये जी काही महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे की विकास कामाच्या आधारावर चर्चा व्हायला पाहिजे आणि हेच मी त्यांना मागचे महिनाभर सांगतोय की विकास कामाच्या संदर्भातली चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यांनी त्या विकास कामाच्या संदर्भातली चर्चा करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे माझी तशी तयारी आहे आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये मी अगदी ठळक ते म्हणले की काही दिसत नाही तर काही ठळक कामं फक्त मी तुमच्या माध्यमातून त्यांच्या निदर्शनास आणून देतो, कारण तो प्रयत्न मागचे महिनाभर मी काही विकास कामं केली हे सांगण्याचा केलाय आणि त्यापैकी काही विकास कामाचा मी इथं उल्लेख करेल. त्याच्यामध्ये मागच्या कालावधीमध्ये आपण अष्टविनायक मार्गाचं काम मार्गी लावलं. त्याची किंमत जवळपास 300 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यानंतरच्या कालावधीमध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये आपण खडकवासला टनेलचं जे काम आहे माझा सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पुरावा होता, कारण त्याचा सगळ्यात जास्त लाभ हा दौंड तालुक्याला आहे. त्याचं 2200 कोटीचं खडकवासला टनेलचं काम मार्गी लागलं. बेबी कॅनलचं 300 कोटीचं काम आता प्रगतीपथावर आहे, ते पूर्ण होईल. हायब्रिड ॲन्युइटीचा जवळपास 400 कोटीचा रस्ता जो वाघोली, राहू, पारगाव, यवत असा आहे, तो पूर्णत्वाच्या त्याची वर्क ऑर्डर झाली. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत. दौंडच्या सगळ्या प्रशासकीय इमारती, मग त्याच्यामध्ये दौंड पोलीस स्टेशन, दौंड प्रांत कार्यालय, यवत पोलीस स्टेशन, ह्या प्रशासकीय इमारती आपण करतोय. प्रांत कार्यालय करतोय आपण. प्रांत कार्यालय सुरू केलं आपण. सिनियर डिव्हिजन कोर्ट सुरू केलं. त्याच्यामध्ये आपण इमारतीचं काम आता प्रगतीपथावर आहे. यासह दौंड ग्रामीण रुग्णालय, वरवंड ग्रामीण रुग्णालय ही कामं आपण मार्गी लावली. अशा प्रकारची मी मोठीच्या मोठी यादी देऊ शकेल. आणि दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण क्रीडा संकुलचं काम मार्गी लावलंय. ते काम प्रगतीपथावर आहे. आपण नाट्यगृहाचं जवळपास 15 कोटीचं काम नियोजित केलंय. त्याला 2 एकर जागा दिलेली आहे. आपण कुरकुंबोरीला भूमिपूजन कुणी केलं, पण निधी आपणच दिला, ते काम पूर्ण केलं. आणि अशा प्रकारची मोठी यादी मी त्यांना सांगू शकतो. आणि हे यादीसह संपूर्ण यादीवर माझी चर्चा करण्याची तयारी आहे. मुळातच तुम्ही जर पूर्ण प्रचाराचा जर दौरा पाहिला तर एक मुद्दा असा आहे की मी जवळपास मोठ्या गावांच्या 40-45 मिनिटं मी काय केलं हे सांगतोय आणि मी काय करणार याच्यावरही मी चर्चा करतोय. परंतु समोरचे उमेदवार मागचे महिनाभर स्वतःचं भाषण कधी 6-7 मिनिटाच्या पुढे करू शकले नाहीत आणि त्यातलं एकही मिनिटं त्यांनी केलं आणि काय करणार ह्याच्यावर त्यांनी सांगितलं नाही. ते 2-4 मिनिटं माझ्यावर टीका करतात. त्यातली एक टीका असते की कारखान्यासंदर्भातली, त्याची सगळी उत्तरं त्यांना मी जनरल मीटिंगच्या निमित्ताने दिलेली आहे. खरं तर हा राजकारणाचा विषय असणं, कारखाना हा तर राजकारणाचा अपरिहार्य विषय या मतदारसंघात राहिलेला आहे आणि तो खूप वर्ष राहिलेला आहे. परंतु यावेळेचा बदल असा आहे की यावर्षी कारखाना सुरू आहे, तो सहकारी आहे म्हणून ते जनरल मीटिंगला आले. आणि माझ्या मतेनं खरी समस्या तर अशी आहे की कारखाना सुरू झालाय याचंच दुःख बऱ्याचशा माझ्या विरोधकांना. नेहमीच ते कारखाना हे माध्यम म्हणून वापरलं गेलं
आणि कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच अपप्रचार केला गेला. आजही तो चालू आहे. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, की त्या संदर्भात त्यांनाही विचारा, की तुम्ही जनरल मीटिंगला आला त्यावेळेस तुम्हीच सांगितलं होतं, की आता माझ्या सगळ्या प्रश्नाचं समाधान झालं. आता शेवटचा प्रश्न राहिलाय त्याचंही मी उत्तर दिलेलं आहे. मग नक्की याच्यामध्ये अडचण काय आहे? हे स्पेसिफिकली सांगितलं तर मला त्याचंही उत्तर देता येईल. आणि हे सगळं करताना कारखान्याची सगळी प्रक्रिया राबवताना आपण एम-एस-सी बँक आणि जिल्हा बँकेने ही सगळी प्रक्रिया राबवलेली आहे. आणि एका बाजूने यांचा प्रयत्न तो लिलावात काढण्याचा, तो विकण्याचा असा असताना आपण मात्र त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी आपली भूमिका बजावली. आणि त्याच्यामध्ये हे जे स्वतःची बँक म्हणतात त्या पुणे जिल्हा बँकेचं हे टेंडर आहे आणि त्यांनीच ते फायनल केलेलं असल्यामुळे खरं नैतिक अधिकार या संदर्भामध्ये चर्चा करण्याचा आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, त्यांना जी इतर जे काही देणेदारी संदर्भात चर्चा करतात तर त्यांनी जसं बँकेचे पैसे वसूल केले तसे इतरांचे सुद्धा पैसे वसूल करण्याचे हातात त्यांच्याच होतं. त्यांनी ते केलं असतं तर बरं झालं असतं. आम्ही मात्र ही संस्था कुणी अडचणीत आणली हे सगळ्यांना माहीत आहे आणि पुढे ती कशी चालवली हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मागच्या वर्षी कारखाना बंद असताना सुद्धा मी विधानसभेला विजयी झालो होतो. त्यामुळे लोक यांना फारसं महत्त्व देत नाही हे यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. आणि नेहमीच राजकारणामध्ये कारखान्यावर टीका करायची, परंतु कुठलीच निवडणूक ते कधी अर्जही भरत नाहीत. हा खरं तर योग्य नाही, परंतु हे घडतंय. आणि त्यामुळे त्याच्यावर चर्चा करताना ते स्वतःच्या विकास कामावर काय बोलत नाही. आणि त्यांनी काय खरं तर मागच्या 5 वर्षामध्ये खासदार त्यांच्यावर होत्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सगळ्या संस्था त्यांच्यावर होत्या. त्यांनी काय काम केलं हे त्यांना मांडलं पाहिजे आणि काय काम करायचं हे त्यांनी मांडलं पाहिजे. अशी स्थिती असताना ते घडत नाही, दुर्दैव आहे. आणि परत कुणीतरी येऊन इथं विकास कामावर चर्चा करायची, चर्चा करण्यासंदर्भात आवाहन करते. ते आव्हान मी स्वीकारतो. माननीय देवेंद्रची सभा वरवणला आहे. त्यानंतर सभेच्या नंतर आपण पत्रकार बंधूंनी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित करावं असं त्यात सुचवलेलंच आहे. दौंड तालुक्याचे पत्रकार संघाचे 2-3 आपले संघ आहेत. त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी जर त्यात पुढाकार घेतला तर मी ते आव्हान स्वीकारलेलं आहे. विकास कामाच्या याद्या मी दिलेल्या आपल्या मार्फत मी त्यांना देण्याची व्यवस्थाही करतो. आणि त्यांची यादी खरं तर मला अजून प्राप्त झालेली नाही, की त्यांनी नक्की काय काम केलं. त्यांची यादी त्यांनी द्यावी. दोघांना ते यादी तपासायला उद्याचा दिवस आणि पुढे या संदर्भामध्ये आपले जे शेवटचा दिवस आहे 18 तारखेला मान्य देवेंद्रजींची सभा झाल्यानंतर त्यांनी आपण त्यांनाही आमंत्रित करावं, मलाही आमंत्रित करावं आणि त्या दिवशी सभेनंतर माझी या संदर्भामध्ये चर्चा करण्याची तयारी आहे. किंबहुना मला आनंद आहे, की ज्या विषयावर ही निवडणूक जावी हे मला वाटत होतं, की विकास कामाच्या आधारावर आपला आमदार निवडला जावा. ते निवडण्या संदर्भातली भूमिका त्यांनी सकारात्मक झाली. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आणि त्यांनी हे आव्हान स्वीकारलं तर माझी 18 तारखेला देवेंद्रजींच्या सभेनंतर त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे. आपण पुढाकार घ्यावं अशी सगळ्यांना विनंती करतो. कारण की तुम्हाला तुमच्या समोर चर्चा व्हावी असं आव्हान केलेलं आहे. आज सुदैवानं पत्रकार दिन सुद्धा आहे. जागतिक पत्रकार दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देत असताना त्या दिनी तुम्ही सुद्धा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम एकदा होऊनच जाऊ द्या, अशा प्रकारचं निश्चितपणे माझं आव्हान आपल्याला पण असणार. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. दादा, सातत्याने कारखान्याची साखर पृथ्वी जाळली त्या संदर्भात प्रचार दरम्यान जे मुद्दा मांडला जातो शर्मा मॅडमने की नेमकं काय प्रकार आहे? मी सांगितलं ना की ज्यावेळेस आपल्याला स्वतःची बाजू मांडता येत नाही त्यावेळेस लोकांमध्ये संभ्रम करण्याचा प्रयत्न असतो. तसा संभ्रम करण्याचा प्रयत्न एकंदर कारखान्याच्या बाबतीत आहे. मुळात ही निवडणूक विधानसभेची हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि विधानसभेवर बोललं पाहिजे. परंतु त्या संदर्भामध्ये वर्षानुवर्ष मी उत्तरं देतोय आणि वारंवार ते वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले, कोर्टात गेले, त्यांना कुठेही यश आलेलं नाही. आणि या संदर्भात त्यांच्या काही तक्रारी कोणाच्या येतील तर त्यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. योग्य त्या ठिकाणी तक्रार करण्याचा मार्ग मोकळा आहे आणि ते 24 तास 12 महिने उपलब्ध आहे. परंतु नेमकी निवडणूक आल्यानंतरच ते अशा पद्धतीने वक्तव्य करून लोकांचा फक्त संभ्रम करतात, एवढाच विषय. दौंड तालुक्यामध्ये माधवराव जानकर यांनी एक मेळावा घेतला होता. त्याच्यामध्ये दौंड गद्दार हा शब्द वापरला होता. राज्यसभेचा याचा उमेदवार उभा नाही राहिला. काय म्हणणे आपलं? त्या संदर्भामध्ये तत्कालीन राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते दादासाहेब केसकर यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. परंतु तालुक्याला हे माहीत आहे
की ज्यावेळेस विधानसभा झाली त्यावेळेस मंत्री करण्यासंदर्भातली काय घोषणा झाली होती हे तुम्हाला माहित आहे. नंतर काय घडलं हे तुम्हाला माहित आहे. त्या संदर्भातली सगळी स्पष्टता त्यावेळेसचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, या जिल्ह्याचे नेते माननीय दादा केसकर यांनी ती सगळी भूमिका त्यांची मांडलेली आहे. त्यामुळे माननीय जानकर साहेब यांनी दिलेल्या उत्तराला जे काही प्रश्न आहेत त्यांना माननीय जानकर हेच योग्य उत्तर देण्यासाठी माध्यम होतं आणि त्यांनी ती उत्तरं दिलेली आहेत. दुसरं कसं होतं? दादा एक उपऱ्या शब्दाची एक पोस्ट लय व्हायरल होती, त्याच्याबद्दल थोडं माझ्यावर तुम्ही 5 वर्ष येऊन टीका करणार आणि एखादा शब्द मी वापरला तो संसदीय शब्द आहे, तो योग्य आहे आणि संसदीय पद्धतीने मी दिलेलं उत्तर आहे. त्याच्यामध्ये या मतदारसंघात ज्यांनी योगदान दिले त्यांनी माझ्यावर टीका करायला पाहिजे, पण कुणीतरी बाहेरून येईल आणि या मतदारसंघातले कुठलेही प्रश्न माहीत नसताना ते टीका करेल हे काही योग्य नाही. ही माहिती मागची भूमिका होती. त्या शब्दावरून आता आम्ही राहुल फुले यांना घेराव घालणार. नाही, घालावं, त्यांचे मी स्वागत करेल, काय अडचण नाही. काल निलेश टंके बोलताना म्हणले की आम्हाला इतर तालुक्यातही मान मिळतो, लोक जमतात आमच्या पाठीमागे, पण ह्यांना त्या तालुक्यात नाही, ते मला मान्य आहे. म्हणजे त्यांची खूप प्रगती केली त्यांनी, त्याचा आनंद आहे. त्यांनी इतकी प्रगती केली की त्यांना ज्यांनी तिकीट ते जे सांगतात ना, त्यांनी मला रमेश थोरातांनी मला तिकीट दिलं, तर त्यांनी केली प्रगती, ते लोकसभा लढले. पण आता परिस्थिती अशी आहे की ज्यांना ह्यांनी तिकीट दिलं त्यांना तिकीट मागण्याची वेळ ह्यांना दौंड तालुक्यातल्या नेत्यांना आली, ही त्यांची प्रगती आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या काय तालुका सोडला, मतदारसंघात सोडला तर तुम्हाला पण नमस्कार पण घालत बाहेर देशात कुठेही गेलो तर तिथे लोक आमच्या पाठीमागे. नाही, त्यांच्या कर्तृत्व मोठं आहे, परंतु मला कोण नमस्कार करत आणि नाही करत हे ते दखल घेतायत याचा सुद्धा मला आनंद आहे. आणि मला कोण नमस्कार करतं ह्याची त्यांनी चिंता करू नये. मी चिंता करण्यासाठी आहे आणि राजकारणामध्ये काय करावं आणि काय करू नये हे निलेश लंकेने मला सांगावं. एवढं ते राजकारणात जुने नाही, तेवढं त्यांना अनुभव नाही, पण कसं माणसाने आपले काय बोलावं, काय नाही बोलावं याचे भान ठेवलं पाहिजे. त्यांनी ते ठेवावं एवढीच माझी त्यांना विनंती राहील. आता अहंकार हा शब्द त्यांनी कुणाला वापरला, कशासाठी वापरला, त्याचे संदर्भ दिले तर मला त्याशी बोलता येईल. त्यांनी आता पूर्ण राज्यामध्ये सगळ्यांचा अहंकार शोधून काढला असेल आणि त्याच्या संदर्भात ते राज्यभर फिरत असतील तर त्यांनी त्यांचा कार्यक्रम करावा, आम्ही आमचा कार्यक्रम पार पाडू. ते 23 तारखेला कळेल. तुम्हीच निवडाल ते. तुमच्या पत्रकारांना तुम्ही सांगितलंय, पत्रकारांनी पुढाकार घ्यावा, साक्षीदार व्हावं, जज म्हणून काम करावं हे सांगितलेलं. तुम्ही सांगाल ते स्थळ आणि सांगाल ते वेळ, काही अडचण नाही आपल्याला. तालुक्यात साधारणतः असं पाहिलं जातं की एखादा शब्द जरी वापरला गेला तर तुमच्या शब्दाबाबत गावगाव केला जातो, मात्र तुम्हाला ज्यावेळेस आरोतुरीवर बोललं जातं, अण्णांच्या बाबत बदनामी केली जाते, तर याला लय माज आला, याला मस्त चिरवायची असंही बोललं जातं, तरी तुम्ही कुठेतरी सुसंस्कृतपणा दाखवता असं सांगितलं जातं. एक कितपत म्हणजे काही ज्याला काही काम नाही त्याला काही बोलायला वेळ असतो. मला मात्र माझा जॉब माहिती आहे, मी काय करायचं, कोणत्या दिशेने जायचं, आणि मला ज्यांनी जबाबदारी दिली त्या जबाबदार लोकांनी जर मला प्रश्न विचारत त्याची योग्य वेळी उत्तरं दिलेली आहेत. परंतु कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यावं आणि कोणत्याला देऊ नये याची सुद्धा एक भान मी नेहमी ठेवलेलं आहे. बऱ्याच लोकांना कामधंदा उद्योग नसल्यामुळे ते प्रश्न विचारत राहतात. मला मात्र पूर्ण वेळ लोकांची सेवा करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे माझं उत्तर कोणत्या प्रश्नाला असावं हे मी ठरवतो. म्हणजे माननीय संजय राऊत यांनी सुद्धा माझ्यावर आरोप केले, तर मुंबईला पहिल्यांदा आरोप झाले त्या दिवशीच मी उत्तर दिलं आणि दुसऱ्यांदा उत्तर ते दौंडला माझ्या मतदारसंघात आल्यानंतर मी सगळी उत्तर दिली. माझ्याकडे सगळे प्रश्नाची उत्तर आहेत, परंतु ते कधी द्यावी आणि कुणासमोर द्यावी आणि कोणत्या वेळेला द्यावी ह्याचं भान ठेवल्यामुळे मी अनावश्यक प्रश्नांना उत्तर देत नाही. कारण की बऱ्याच लोकांना इथं या तालुक्यातले लोक गंभीर घेत नाही, मला माहित आहे. आणि किती आरडाओरडा केला तरी या मतदारसंघाने कधीही त्यांना गंभीरपणे घेतलेलं नसल्यामुळे मी पण त्यांना फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मी सांगितलं ना की ज्यावेळेस आपली ही निवडणूक ही विधानसभेची निवडणूक आहे,
कुणी चांगलं काम केलं आणि कुणाच्या मध्ये चांगली काम करायची क्षमता हे ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्या आधारावर ही निवडणूक व्हायला पाहिजे. त्या निकषावरती टिकत नाही त्यांनाही माहित आहे. त्यामुळे किती पक्ष बदलून कुठे कुठे जाऊन ते कोणत्या कोणाच्या पाया पडून कसं तिकीट मिळवलं हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे शेवटी काही मांडता येत नाही. त्यावेळेस लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण करून लोकांचं कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न राहतो. परंतु मतदारांनी निर्णय घेतलेला आहे. 20 तारखेला ते निर्णय त्याची अंमलबजावणी करील आणि 23ला त्याचं चित्र दिसेल. आणि हे जे टीका होतात त्याचं काय उत्तर आहे ते मतदार त्यांना देतील. हा मतदारसंघ अतिशय सुसंस्कृत मतदारसंघ आहे. शिवराळपणे बोललेलं इथं आवडत नाही हे मला माहित आहे. मी मागचे 23 वर्ष काम करताना मी कधीही कुणावर शिवराळपणाने बोललेलो नाही. आणि ज्यावेळी माझ्या विरोधात कोणी शिवराळपणे बोललं त्याचा फायदाच मला राजकारणात होतो. तो यावेळी पण मला या सगळ्यांचा मी नंतर आभार मानेल की इतकं वाकडं तिकडे बोलल्यामुळे लोक त्याचं उत्तर मतदारांतून देतील. तुमचे विरोधी उमेदवार आमचे असं म्हणतात की एकीकडे असते असं म्हणतात की दौंड तालुक्याचा विकास झाला नाही, कालसुद्धा असं म्हणतात की तालुका गेल्या 10 वर्ष सुधारलाय, सुजलाम झाला. या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? नाही, काल मी ते समजलं मला की ते सुजलाम सुफलाम तालुका हे म्हणले. परंतु त्याच्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जे आपण काम केलं, रस्ते, शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी, विजेची पायाभूत व्यवस्था, आणि मी काही अगदी मगाशी उल्लेख राहिला परंतु दौंडला तालुक्याला आणि पुण्याला जोडणारा जवळपास 6000 कोटीच्या उड्डाण पुलासंदर्भात मी गडकरी साहेब, देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. हे काम आपण मोठं मार्गी लावतोय आणि त्यामुळे तालुका सुजलाम सुफलाम आहे हे मान्य करताना अप्रत्यक्षपणे माझं त्याच्यामधलं योगदान त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे मी त्यांचे आभार मानले पाहिजे. आगामी 5 वर्षाचा अजेंडा काय? मी माझा जाहीरनामा दिलेला आहे. परंतु पुढच्या 5 वर्षामध्ये सगळ्यात महत्वाचं काम जर काय करायचं असेल तर ते शेतीच्या पाण्यासंदर्भातले जे काही महत्वाचे निर्णय आम्ही घेतले आणि पुढे घेण्यासंदर्भातली तयारी केलेली आहे. निर्णय जे घेतले, बेबी कॅनॉलचा निर्णय घेतला, दुसरा आपण खडकवासला टनेलचा निर्णय घेतला. दोन्ही काम आता सुरू झालेली आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये जानाई शिरसाईचा आम्ही पूर्ण सगळा प्रस्ताव हा फक्त मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. तो कधी मंजूर होऊ शकतो तो आपल्याला मार्गी लावायचा आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेतला खुपटेवाडीची एक नवीन लाईन वरच्या भागातून व्हावी ही मागणी आहे. त्याचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे, ते मार्गी लावायचं. आता जवळपास 175 कोटीचा RDDSचा विजेच्या पायाभूत व्यवस्थेचा प्रकल्प मंजूर झालाय, कामं सुरू झाली, ती मार्गी लावायची. पुढे जाऊन मुळशी धरणाचं पाणी आणण्यासंदर्भातली मी सातत्याने जी आग्रही मागणी आहे त्याचाही निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात आहे. काही कायदेशीर बाबीची पूर्तता करून तोही निर्णय आम्ही करतोय आणि तो अतिशय मोठा निर्णय या मतदारसंघासाठी असेल आणि यासाठीची चालेल ही निवडणूक आहे. सगळ्या प्रशासकीय इमारती आपण अतिशय चांगल्या करतोय. दौंड सुंदर व्हावं हा प्रयत्न मागणी लोकांची होती, त्यासाठी प्रयत्न चालू आहे. रस्त्यांचं जवळपास राज्य मार्गाचं आणि जिल्हा मार्गाचं सगळं जाळं आपण अतिशय चांगलं केलंय. आता जे राहिले ते ग्रामीण मार्ग राहिले ते आपण गतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करून सगळ्या नागरी सुविधा अगदी स्मशानभूमीपासून तर दशकिरी घाटापर्यंत आणि दफनभूमीपासून तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या सार्वजनिक सभामंडपाच्या सुविधेपर्यंत आपण सगळ्या प्रकारची कामं गतीनं करण्यासाठी या तालुक्याचा योग्य आराखडा केलाय. दौंड शहराचं अतिशय चांगलं नियोजन आपण अमृत 1, अमृत 2 आणि नगरोत्थान या योजनांच्या माध्यमातून केलंय आणि पुढच्या काळामध्ये ही सगळी विकास कामं गतिमान करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू. परंतु राज्याच्या आणि केंद्राच्या सगळ्या वैयक्तिक स्वरूपाच्या योजना सुद्धा या तालुक्यामध्ये राबवण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत. पुढे तालुक्यामध्ये MIDC आणणे आणि शैक्षणिक संकुल करणे हे 2 महत्वाचे प्रलंबित विषय जे मागे आपल्याला फार गतीने नेता आले नाही ते आपण पुढे नेतोय आणि 50% महिलांचं सबलीकरण करण्याच्या दृष्टीनं जो काही राज्याने निर्णय घेतला त्याचा पुढचा टप्पा या भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य सहाय्य करते. परंतु या तालुक्यामध्ये स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीची तयारी करतोय आणि त्या माध्यमातून हाच पुढचा अजेंडा आमचा राहणार आहे. नाही, आरोप करायला आपल्या घटनेने सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं, परंतु सबळ पुराव्यासह त्यांनी बोलले तर मला त्याचं उत्तर देता येईल. कोण हुकुमशाह म्हणेल, कोणी दादागिरी करतो म्हणेल, त्यांना ते अधिकार आहे. शेवटी व्यक्तिदोष हा त्यांचा नेहमीचा अजेंडा राहिलेला आहे. मी मात्र कधी व्यक्तिदोष केलेला नाही आणि ही सगळी वक्तव्य ते फक्त व्यक्तिदोषातून करतात, इथपर्यंत हा विषय मर्यादित आहे. कुठल्याही विषयावर सकारात्मक बोलता येत नाही, आपण काय केलं हे सांगता येत नाही.
आपण काय करणार आहे हेही सांगता येत नाही, आपण कोणत्या पक्षातून पुढे गेलो हेही सांगता येत नाही. मागच्या त्यांनी जे वक्तव्य केलं होतं लोकसभेला ते सगळ्यांना माहित आहे. मग ज्यांचा तुम्ही लोकसभेला द्वेष करत होता त्यांना तुम्ही विधानसभेत तिकीट का मागितलं हेही त्यांना सांगता येणार नाही. अशा संभ्रमावस्थेत सगळी मंडळी निवडणूक लढवायची एवढ्या 8 तासापायी निवडणूक लढवत आहेत. परंतु संभ्रम हा त्यांचाच आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांचा आहे, त्यांच्या व्यवस्थेचा आहे. आतापर्यंत कोण कुठं आहे हे समजण्यापर्यंत जवळपास निवडणुकीचा अंतिम टप्पा आलेला आहे. त्यामुळे टीका करताना त्याच्यामध्ये त्यांचा जो व्यक्तिदोष एवढाच त्यांचा भाग आहे असं मी म्हणेन. नाही, त्यांनी अगदी मंत्रिमंडळ सुद्धा इथं केलं तरी आमची काही हरकत नाही. त्यांनी त्याची आता शॅडो मंत्रिमंडळ केलं तरी हरकत नाही. शेवटी ना निलेश लंकेच्या हातात आहे ना रमेश थोराच्या हातात आहे, जनतेच्या हातात. जनता ठरवेल आणि जनता ठरवलेला निर्णय हा शिरसावंदे मानणारे सगळे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे त्यांची मॉकटेल्स दोघांनी एकमेकाच्या ऑफिसमध्ये केलेल्या चांगल्या. केडगावच्या सभेमध्ये एका विशिष्ट जातीच्या नारळाचं जर नाही का झाडे लावली तर वर्षाला 300 कोटी रुपये प्रत्येक गावाला येतील तालुक्यातल्या. तर काय म्हणतात, काय झाडे नाही, लावताल ती का? कल्पना मी ऐकली आणि माझी फक्त विनंती त्यांना एवढीच राहील की त्यांनी स्वतःपासून त्याचं पहिल्यांदा अंमलबजावणी करावी आणि तशा प्रकारे जर प्रयोग यशस्वी झाला तर तो जर यशस्वी प्रयोग असेल तर तो आम्ही पण स्वीकारू आणि तालुका सुजलाम सुफलाम पाण्याशिवाय रस्त्याशिवाय सार्वजनिक सुविधेशिवाय होत असेल आणि नारळाच्या झाडाने आणि कोलंबिया जातीच्या झाडाने होत असेल तर त्यांनी पहिल्यांदा स्वतःवर प्रयोग करावे. आम्ही नंतर त्यांना फॉलो करू एवढंच मी या निमित्ताने सांगेल. आणि अशाच कल्पना घेऊन ते निवडणुकीला आलेले आहेत, त्यातली ही एक कल्पना आहे. तर अशा सगळ्या कल्पना सुपीक मी बरेच वर्ष ऐकतोय आणि अशी भाषणही खूप वर्ष ऐकतोय. परंतु मी तुम्हाला नक्की सांगेन की मी जेवढं पाहिलंय माझ्या समोरच्या उमेदवारांना 7 मिनिटं सुद्धा भाषण कोणत्याही सभेमध्ये करता आलं नाही. कधी ते 2 मिनिटं बोलतात, कधी 4 मिनिटं बोलतात, कधी 6 मिनिटं बोलतात, कधी 7 मिनिटं बोलतात. आणि याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये त्यांना कोणताही अजेंडा नसल्यामुळे अशा पद्धतीच्या कल्पना घेऊन हे सगळे निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेत आणि त्यांच्या सगळ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने जनता ओळखते. आणि ज्यावेळी आम्ही समोरलो कुल आणि थोरात समोर आल्यानंतर काय निर्णय झालाय या इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे. 2009चा अपवाद वगळता 2009च्या अपवादात सुद्धा त्यावेळी काय घडलं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. परंतु त्याच्यामध्ये जिल्हा बँकेला सुद्धा काय झालं हेही माहिती आहे. त्यामुळे आम्ही जिल्हा बँकेची निवडणूक जी 100 मतात असते ते पण एकमेकांसमोर लढल्यानंतर काय चित्र होतं, लोक कोणाच्या पाठीशी उभं राहतात हे पाहिलेलं आहे. कारखान्यासारख्या निवडणुका, मार्केट कमिटी सारख्या निवडणुका सुद्धा या टप्प्यातल्या आम्ही नेहमीच जिंकलेल्या आहेत. आणि विधानसभेच्या निवडणुकीला अपवाद वगळता जनता आमच्याच पाठीशी उभं राहिलेली आहे. हे असल्या प्रकारच्या संकल्पना करून राजकारण होत नसतं. तर लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं, अडचणीला लोकांना मदत करावी लागते, भागाचं चांगलं नियोजन करावं लागतं. पाण्याचं नियोजन केल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या मध्ये अतिशय आनंद आहे. यावर्षी अतिशय लहान 21-22 वर्षाच्या शेतकऱ्यापासून तर ज्येष्ठ शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांनी या उन्हाळ्यामध्ये आपण जे पाण्याचं नियोजन केलं त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. हे एका रात्रीत घडत नाही, याला खूप आपण नियोजन करावं लागतं. अशा प्रकारच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरं जातोय. अगदी सोपं उदाहरण सांगतो की ज्यावेळी कोरोना कालावधीमध्ये आम्ही फक्त 700 मतांनी निवडून आलेले विधानसभा सदस्य एवढंच आमच्याकडे पद होतं, सरकार समोरच्यांचं होतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार असताना सुद्धा या सगळ्या मंडळींना काही करता आलं नाही. लोक हतबल झाले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मदत करण्याची वेळ आमच्यावर आली आणि त्या कालावधीमध्ये 5000 रुग्णांना आम्ही सहाय्य केलं. कुठलीही प्रसिद्धी केली नाही, कुठलाही बडेजाव केला नाही, कुठेही परदेशातून पैसे गोळा केले नाही, कुणाकडे हात पसरवले नाही, कुठेही मोठमोठ्या चॅनलला मुलाखती दिल्या नाहीत. आणि आम्ही आमचं काम काय हे आम्हाला माहित आहे, ते अतिशय चांगल्या प्रकारे केल्यामुळे राज्यातील सर्वोत्तम कामांपैकी आम्ही एक काम केलं, परंतु ते प्रदर्शित केलं नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कल्पना घेऊन आम्ही कधीच राजकारण न केल्यामुळे नेहमीच निवडणुकीचे निकाल हे आमच्या बाजूने लागतात. हॅट्रिक साधारण किती म्हणजे किती मिळू शकते? नाही, आता निवडणुकीच्या निमित्तानं मी सांगितलं की मी परत सांगतो की विकास कामाच्या माध्यमातूनच ही निवडणूक मी सामोरं जातोय. आणि प्रत्येक सभेमध्ये किमान 30 मिनिटं, 25 मिनिटं, 40 मिनिटं मी प्रत्येक गावात जाऊन माझी भूमिका त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामुळे लोक ह्याच्या संदर्भामध्ये मी नक्की सांगेल की कार्यकर्त्यांच्या मध्ये काय चाललंय तो आमच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. परंतु मतदारांना मात्र अतिशय सकारात्मक चित्र मला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले. केलेल्या कामाचं समाधान आहे आणि चांगल्या कामाच्या पाठीशी, विकास कामाच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका
या मतदारसंघातील मतदारांनी घेतलेले हे निश्चितपणे सांगेल आणि त्यामुळे तेच ठरवतील की किती मतानं फरक राहील. परंतु विजयासंदर्भातला निर्णय हा आमच्या पक्षविरहित कार्यकर्त्यांच्या विरहित मतदारांनी घेतल्याचं चित्र मी मागच्या महिन्यात पाहिलेलं आहे. एवढं मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगेल. उद्धव ठाकरे सरकार होतं त्यावेळी शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडण्यात आलं होतं, मोटारी बंद करण्यात आल्या. परंतु आता युतीचं सरकार आहे, काय शेतकऱ्यांसाठी काय वेगळं राहील? हे सरकार हे शेतकऱ्यांसाठीचं सरकार आहे, म्हणजे केंद्रातलं आणि राज्यातलं. मी सांगितल्याप्रमाणे आज या ग्रामीण भागाला जोडण्यासाठी 6,000 कोटीच्या पुलाचा DPR तयार केंद्राने आणि राज्यांनी संयुक्तपणे केला. बेबी कॅनॉलसाठी 300 कोटी रुपयाची तरतूद केली. 2200 कोटी रुपयाची तरतूद ही खडकवासला टनेलसाठी करण्यात आली. अष्टविनायकसाठी जवळपास सगळ्या मार्गासाठी 800 कोटीची तरतूद केली, जो सगळा ग्रामीण भागातला मार्ग आहे. हे सगळं करताना आता पुढे हायब्रिड अॅन्युइटीचा सुद्धा एक ग्रामीण भागातला आमचा रस्ता 400 कोटीचा मंजूर केलेला आहे. रेल्वेवरचे सगळे उड्डाण पूल हे आपलं केंद्र आणि राज्य शासन करते आणि त्या माध्यमातून दिलासा आहे. शेतकऱ्यांसाठी थेट पद्धतीचे वेगवेगळे मार्ग शासन करताना सगळ्यात महत्वाचं या भागातील हा साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भामध्ये पूर्ण केंद्र आणि राज्य आमच्या पाठीशी उभं राहिलं. त्यामुळे शेतकऱ्यांना 3,000 रुपये दर मिळतोय. शेतकऱ्यांचं ऊस वेळेवर गाळप होतोय. लोकांना कुणाच्या दारामध्ये जायची वेळ येत नाही आणि आपण उत्पादित केलेल्या ऊसाची व्यवस्था या दोन सरकारच्या मार्गी लागली. केंद्र सरकारनं साखरेसंदर्भातली जी धोरणं घेतली त्यामुळे साखरेच्या किमान दराच्या निर्णयामुळे या सगळ्या उद्योगाला स्थैर्य आलं आणि त्या माध्यमातून ऊसाला चांगला दर देण्यासंदर्भातली मदत झाली. इथेनॉलचं धोरण आल्यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न संपला आणि इथेनॉलच्या माध्यमातून सुद्धा साखर चळवळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. 10-12 रुपये दरानं असणारा इथेनॉल 63 रुपयापर्यंत दर दिला गेला. शेतकऱ्यासाठी निर्णय होता. शेतकऱ्यांचा मागच्या कित्येक वर्षाचा इन्कम टॅक्स जो सुप्रीम कोर्टात सुद्धा योग्य आहे असा निर्णय दिला होता. केंद्रानं सगळे पैसे इन्कम टॅक्सचे शेतकऱ्यांचे स्वतःच्या तिजोरीतून भरले आणि सगळे साखर चळवळीला शेतकऱ्यांना दिलासा देणारे आणि बळकटी देणारे निर्णय होते. आपण सांगितलेल्या प्रश्नाप्रमाणे मागच्या सरकारनं वारंवार विजे संदर्भामध्ये वसुली केली. आम्ही मात्र संपूर्ण वीज बिल माफ केलं. पुढचं 7.5 HP पर्यंत माफ केले. आमची मागणी आहे, काल देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये घोषणा केली की पुढच्या 5 वर्षात आम्ही लाईट बिलच भरायची वेळ लोकांच्यावर येऊन देणार नाही. त्यामुळे तो पण दिलासादायक निर्णय आपण केलाय. दुधा संदर्भामध्ये दुधाचा दर कमी झाला म्हणून 5 रुपये अनुदान दिलं, नंतर ते 7 रुपये आता केलेलं आहे. आणि शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून काही निर्णय घेत असतात. पांदन शिवरस्ते खुले करणे यासारखा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील जी काही घरांची अतिक्रमण शासकीय जमिनीवर होती ती सुद्धा नियमित करण्यासंदर्भातला निर्णय आपल्या शासनानं आमच्या शासनाने घेतला. त्यामुळे ग्रामीण भागाच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं आहे याच्याविषयी आमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि शेतकऱ्यांची आणि ग्रामीण भागाची अतिशय मजबूतीनं भूमिका आम्ही दोन्ही सरकारसमोर मांडतोय आणि सकारात्मक प्रतिसाद दोन्ही सरकारच्या माध्यमातून येतोय. आणि त्यामुळे अतिशय सकारात्मक चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं आहे. लाडकी बहीणचा सुद्धा ग्रामीण महिलांच्या मध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि सगळे ग्रामीण भागाचे विषय असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सगळं केलं जाते याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही मतदारसंघाची त्याची जाणीव पण करून देतो. नाही, साधारण लोकसभेला सुद्धा आम्ही त्यांचं काम करताना मला ते स्पष्ट करावं लागलं होतं वारंवार की आम्ही त्यांचं काम करू, ते आम्ही केलं. आणि आताही त्यांना स्पष्ट करावं लागतंय. त्याचं कारण काय, या मतदारसंघातील जे राजकारण आहे हे कुल आणि थोरात या कुटुंबाभोवती सातत्यानं राहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या पक्षाच्या विचारधारेच्या पुढच्या वैयक्तिक सुद्धा विचारधारा आहेत. परंतु महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम आम्ही जसं लोकसभेच्या निमित्तानं केलं आणि त्याचं सुद्धा स्पष्टता मलाही द्यावी लागली होती. आणि त्या प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी 2 पत्रकार परिषदा घेतल्या. ते योग्य होत्या. त्यामुळे लोकांच्या मध्ये त्याचा एक संदेश गेला आणि काय संभ्रमावस्था निर्माण होऊ नये याची काळजी या निमित्तानं त्यांनी घेतलेली आहे. मी त्यांचा आभारी आहे. ते अतिशय चांगलं काम मतदारसंघामध्ये करतात. वरवणच्या सभेत दादा बादशाहभाई शेख यांनी सांगितलं की मला निवडणूक लढवण्यासाठी 1, 2 देतो, 3 देतो असे म्हणले होते. कोण त्यांना 2, 3 देतो म्हणले असं काय माहिती आहे का आपल्याला? त्यांनी त्याचं नाव सांगितलं तर मी त्यांनी जर त्यांना कोण देत होतं त्याचं नाव सांगितलं तर निश्चितपणे मला त्याचं उत्तर देता येईल. पण ते कुणी दिलंय त्यांनी सांगितलेलं नाही. त्यांनी जर नाव सांगितलं तर मला उत्तर देता येईल. पण ते वारंवार मला भेटण्यासाठी येत होते आणि मला कधी प्रांत कार्यालयाचं आभार मानत होते,
कधी शहरामध्ये चांगली कामं केली म्हणून आभार मानत होते. तर ते माझा आभार मानत होते हे मला माहित आहे. त्यामुळं ते माझ्याविषयी अतिशय म्हणजे कृतज्ञ आहेत की तुम्ही शहरासाठी चांगलं काम करताय. त्यामुळे त्यांनी नक्की कोणाच्या विरोधात बोललं हे सांगितलं, त्याचं उत्तर मला देता येईल. तालुक्यातून अशी चर्चा आहे की आता राष्ट्रवादीचा गट जे आपलं विलीन झालं त्याच्यातले काय कार्यकर्ते आपलं काम करणार अशी चर्चा आहे. विलीन झालेलं कुठं कारण कोण कोणाच्यात विलीन झालेलं नाही. म्हणजे अजित पवारांचा गटाबरोबर आपल्याबरोबर महायुतीवर आलेला आहे. त्यातले कार्यकर्ते तालुक्यातले काम करणार. हा, त्याच्यामध्ये कोण करणार नाही हे समजलं तर मला त्याच्यावर बोलता येईल. परंतु मागच्या वेळेस सुद्धा आम्ही महायुतीनं मजबूतीने काम केलं, तर यावर्षी सुद्धा आम्ही मजबूतीनं काम त्या ठिकाणी करू. मला त्याच्याविषयी काही शंका वाटत. धन्यवाद सगळ्यांना. पत्रकार दिनाच्या जागतिक पत्रकार